युट्यूब फॅमिली नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. ज्वारी घेतलेली आहे. ज्वारी मोजून घ्यायची आपल्याला पहिल्यांदा. तर समजलंच असं काय बनवायचं आहे तुम्हाला थंबनेलवरून. हे 1 किलो कुकरच्या डब्यानेच काय पण मोजून घेते. बरोबर माप आहे ह्याचं 1 किलोचं. आणि हे एक भरला ही एक 2 किलो ज्वारी घेतली. ही काय थोडीशी वर घेतली. आता ही आपण नीट करून घ्यायची, स्वच्छ करून घ्यायची. चाळणीनं चाळून स्वच्छ करून घ्यायची. ह्याच्यातली काणी ती असेल तर सगळी काढून घ्यायची. काही नाही, पण काणी ही असेल पापड्यासाठी आपल्याला बनवायच्या येतात ज्वारीच्या पापड्या. त्याच्यासाठी स्वच्छ करून अशी काणी असती, काळी ज्वारी. काणी ही असलेली खाली जाती, पुन्हा काळी ज्वारी असते एक एक, ती काढून घ्यायची. धुवून घेऊया स्वच्छ ज्वारी. आपल्याला भिजायला टाकायची, चाळून मिक्स करून घेतलेली आहे. चाळणीत टाकतो आपण. पाण्यातून अशी चाळणीत काढायची मिसळायला. वरती तर काही नाही आलेलं बघा. हे बघा, वरती तर काही नाही आलेलं. पाण्याच्या वरती तर काही कचरा नाही आणि पाणी पण नाही आलेली, म्हणून अशी काढते मी. ज्वारी मिसळून घेतली आपण. आता पाणी टाकायचं. पाणी टाकले मी ज्वारीत. आता ही भिजायला ठेवली आपण. 2 दिवस ज्वारी भिजवून घ्यायची. घरात ठेवणार आहे मी. दारात धुतली आहे गॅलरीमध्ये. आता घरात ठेवणार आहे. ह्याच्यावर झाकून ठेवायचं. 1-2 दिवस आपण ज्वारी भिजवली. 2 दिवस झालं. आता ही आपण पाण्यातून धुवून स्वच्छ काढू का. हे पाणी टाकून देऊ टाकून. मस्त भिजली. धुवून फॅनच्या हवेखाली धुवून काढून फॅनच्या हवेखाली टाकायची. आपल्याला आधी स्वच्छ धुवून घेऊया. धुवून अशी चाळणीवर टाकायची. पाणी नितळते. ज्वारी चाळायच्या पूर्ण पाणी खाली नितळते या अवकाशात. अशी वरची ज्वारी अशी भरून घ्यायची. म्हणजे जरी असं एखादा खडा आहे तर खाली राहते. असतेच माती इथे काहीतरी वाळूची खडे. तरी पण नीट करून घेतलेली आहे. काही चुका नव्हतं, पण अशी धुवायची स्वच्छ. ओके, मस्त ज्वारी चांगली भिजली आपली. पांढर शुभ्र झाली ज्वारी. आता ही थोडे वेळ पाणी नितळू देऊ. नंतर टाकायची फॅन खाली. पाणी नितळले. आता ही आपण फॅन खाली टाकू सुकायला. सुकल्या करतात फॅन खाली टाकायची. कपड्यावर एखाद्या कॉटनची शाल आहे ही, म्हणजे ह्याच्यावर टाकते. पसरवायची. ह्याच्यावर फॅन खाली सुकू द्यायची. उन्हात वाळवायची नाही तर पापड्या लाल पडतात. आता ह्याला गिरणीवर दळायची आहे. गावाला आमची सासू जात्यावर दळती. आता काही नाही. आता इथं गिरणी आहे आमच्याकडे. आता आम्ही गिरणीवर दळणार आहे. फॅन खाली सुकवायची चांगली. दाताने ज्वारी, एक दाताखाली ज्वारी टाकायची. चांगली वाजली कट लगेच मग ही करायची.
दळायची. अशी चांगली पातळ पसरून घ्यायची. आता पूर्ण पसरली. आता मी फॅन खाली हो का एकदम पातळ एकदम अशी पसरायची बघा. ही एकदम पसरून झाली. आता ही फॅन खाली सुकवायची चांगली हडकती. हडकलीनं चांगली सुकली का मग बारीक गिरणीवर किंवा मिक्सरवर, गिरणीवर नसेल न्यायची तुम्हाला तर मिक्सरवर दळायची. मिक्सरमधून काढायची चांगली. आता हे सुकूया. चला हे मिक्सरमधून काढूत. आता ही चांगली सुकली या. फॅन खाली टाकली होती मी हो का. आता ही मिक्सरमधून काढूया. घ्यायची इकडं काय ठेवलेली नाही. हो का असं काढले रवाळ. त्याचा कोंडा आहे ह्याच्यात त्याच्यामुळं असं दिसतंय. पण हे ह्याचं पापड्याचं पीठ असंच असतं. ही आता हे आपल्याला चांगलं चाळून हे घ्यायचं सुजीच्या चाळणीनं. आणि जे उरलेला कोंडा आहे त्याच्या कोंड्याच्या पापड्या करायच्या हो का. झालं चाळून घेऊया नंतर. चला आपलं चाळून झालंय हो का. इकडं हे करून झालंय सॉरी चाळूनच आलं. चाळायचं आहे आता. मिक्सरमधून काढलंय. आता चाळणीनं आपण पीठ चाळायच्या चाळणीनं चाळून घ्यायचं. त्याच्यातला कोंडावर काढायचा हो का. असं हो का पीठ खाली पडते हो का. बघा छान पीठ पडते. असं कोंडावर काढायचं साईडला. सगळं असं चाळून घेऊ. आणि कोंडा पण टाकून नाही द्यायचा. कोंडा पण ठेवायचा. आणि लय कडकडीत ज्वारी वाळवायची नाही. आणि जर ह्याच्यात राहिलेलं असेल असं जर दिसलं तर आणखीन एकदा मिक्सरमधून काढायचं हो का. हे ह्याच्यात राहिलेलं आहे. आणखीन एकदा मिक्सरमधून काढायचं हो का. असं करायचं. असं घोळायचं हो का. हे पूर्ण असं घोळलं ना हो का. ही अशी कानी ती वरी हो का. ही काळपट असं आदर फुकायचं. आता ही पिठात टाकलं तरी काही नाही. आपण चाळलेल्या पिठात टाकलं तरी काही नाही. आता ही असंच करून घ्यायचं सगळं पाकडून. बघा खाली कसा कोंडा पडलाय. असं वरचा चाळवा पडलाय एकदम हो का. आपलं पीठ चाळून झालंय हो का. असं झालंय पीठ आपलं एकदम रवाळ मस्त झालंय पीठ. एकदम थंड लागायली. आता ही एवढा कोंडा निघलाय. जर तुम्हाला कोंड्याच्या जर पापड्या करायच्या ना मी तर काय करणार नाही हो का. हे कोंडा हो का. हे कोंडा निघलाय. आणि ह्याच्यात रवा सुद्धा आहे. पीठ सुद्धा आहे. रवा आपला रवा असतंय ना तसा रवा आहे ह्याच्यात मोठा मोठा. मग ही दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते. सूप घ्यायचं आणि सुपात थोडं थोडं घेऊन पाकडायचं. असं पेपर आतरायचा पुढं. पेपर किंवा व्हाईट कुठला पण कपडा. आणि ते टाकून द्यायचं नाही कोंडा. ते पण काढायचं. थोडं थोडं घ्यायचं आणि हो का असं पाकडायचं हो का. कोंडा पुढे येते हो का. कोंडा पुढे येते हो का. हे दिसला का हो का. हे असं फक्त लय वेळ लागतं ह्याला. निवांत बसून करायचा हो का. असं तुम्हाला दाखवतो. असं पाकडीत राहायचं. फक्त कोंडा जाते आणि रवा जी असते ना ते पाठीमागं राहते. मग एकदम छान आणि पांढरे शुभ्र पापड्या होत्या हो का. बघा कसा निघला. हे वरचं काळपटपणा सगळा निघून जाते. हे असं एकदम हलका आहे बघा. त्यात काही नाही. आणि हे पाठीमागं जी राहते ना हो का. हे घ्यायचं आपल्याला. हे पुढचं जाऊ द्यायचं हो का. त्यातला सगळा कोंडा काढून घेतलाय हो का. बघा असं झालंय रवा आपला ज्वारीतला पूर्ण झालाय. आता ही काळपट नाकडं जी राहिलेत ना ती पीठ भिजाय टाकलं ना वर पाहून येते तर मग ती पाणी काढायचं हो का. हे काळे
हो काही रवा आहे ना, ही पिठात आपण मिसळून घेऊया. हो का, ह्याच्यातच मिक्स करायचं, टाकून द्यायचा नाही, ह्याच्यातच मिक्स करायचा, कारण पिठच ही हटायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे. हो का, काही जे राहिलेलं असेल ना ती उरी पाण्यात तरंगून उरी येते, मग ती पाणी टाकून द्यायचं. तुम्हाला दाखवणारच आहे मी. हो का, आणि ही कोंड आहे का, हो का, बुसकट पडलंय पूर्ण, वरचा चाळवा जे असतंय का ते पडलाय, एकदम हलका, एकदम हलका आहे. हे टाकून द्यायचा, किंवा तुम्हाला पापड्याचं करायचं असं ना, त्या बी पापड्या होत्या तर. हो का, पूर्ण हे रवा गेलेला नाही, काही नाही, अर्ध बुसकट निघलंय, असं करायचं. आता बघ, एकदम हलका. हो का, आणि हे असं पीठ करून घ्यायचं तयार. एकदम छान पीठ झाले आपलं ज्वारीच्या पापडसाठी. हो का, हे बघा. हो, हे पातेल्यात पीठ भरून ठेवायचं, असं पातेल्यात डब्यात कशात पण असं झाकून पीठ ठेवायचं. हे चांगल्या जागेवर ठेवायचं, काही पडू द्यायचं नाही, झाकून ठेवायचं स्वच्छ. चला, हे आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आता ही आपल्याला पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे, रात्रभर भिजवायला ठेवायचं. कोंडावर येते ह्याचा, असं चांगलं मिक्स करायचं आणि अशा जागेवर ठेवायचं की हल्लं नाही पाहिजे, चिक तयार होते. हे गव्हाच्या कुरडईसारखंच असते ह्याची सगळं पूर्ण प्रोसेस. आपण कोंडावर येते, पाणी टाकायचं जास्त, चिक बुडाला बसते आणि कोंडावर येते. आणखीन पाणी टाकणार आहे ह्याच्यात. एवढं पाणी टाकणार आहे, चिक बुडाला बसते आणि हे सगळं कोंडावर येते. बघा, आता लगेच काढायचं नाही, सकाळी काढायचं. चला, ही झाकून ठेवायचं आपल्याला, सकाळपर्यंत झाकून ठेवायचे, सकाळी बनवायचे तर पापड. आपलं हे रात्रभर पीठ भिजलेलं आहे ज्वारीचं. आता हे वरचं पाणी काढू, थोडं पास झालंय, त्याचं पाणी काढून घेऊया. बघू, चिकोरी आलाय, पाणी आले, तळा आलाय. हो का, चिक बुडाला बसलाय, चिकून जायला पटपट स्लोमध्ये टाकायचं, चिक जाऊ द्यायचा नाही. आपल्याला हळू धार लावायची, वरचं सगळं चाळी सगळं जातंय. आता झालं आपलं चिक, असं झालंय. हे एवढं काढलंय वरचं, आणि हो का, हे चिक झालाय. रात्रभर भिजवून ठेवलं होतं हे. आता बघू, त्याचे आधार ठेवायचे आपल्याला. आधी चिक मोजून घेऊया आपण एका पातेल्याने, म्हणजे पाणी टाकता येते. आपण कुकरच्या डब्याने मोजणार आहे चिक. पूर्ण एक डब्बा झालाय, कारण मी एकटीच आहे करायला, कारण लोड काम असते, थोडं थोडं करून घ्यायचं, ऊन पण लय लागते. त्याच्यात आपण मोजून टाकायची आणि ते थोडासा वरती भरते, पुसून घ्यायचं एवढा घालेल. आता त्याची किती पापड होते ती. आपण गॅस चालू केलाय आणि इथं पातेलं ठेवूया. आता पातेलं ठेवले, पातेलं गरम होते. थांबा जरा, आपण थोडंसं तेल टाकलंय. आता आपण पाणी टाकूया. एक कुकरचा डबा भरून टाकलं, आणखीन दोन डबे पाणी टाकायचे. नंतर लागलं तर गरम पाणी करून टाकायचं. दुसऱ्या गॅसवर गरम पाणी करून घेऊ शकतात तुम्ही.
कारण कोण थापून करते, कोण हे करून पळी पापड करते. हो का, आणखीन एक डब्बा टाकणार आहे मी पाणी. कारण पळी पापड करायचे म्हणलं ना तर हे होतंय, पातळ थोडासा चिक लागतो. आणखीन आता ही आपल्याला चांगली पाण्याला उकळी येऊ द्यायची. आपला आदन आलेला आहे आता बघा. आता आपण ह्याच्यात मीठ टाकू. मीठ टाकू तेवढं. अजून तुम्हाला जसं लागतंय तसं टाकायचं. कोण कोण खारट खाते, कोण एकदम आळणी खाते. चला आता हे आदान आले. ही चिक आता ह्याच्यात टाकून घ्यायचं. एका हाताने टाकायचं, एका हाताने पळी फिरवायची. हे जोरात पळी फिरवायची नाही, पातील घसरू शकते. असं करून हटवून घ्यायचं. पूर्ण असं हलवून घ्यायचं. इकडं गरम पाणी आणखीन हे शिजायचं चांगलं. हे सगळं तिथून टाकायचं. हो का, मी तर तेवढंच पाणी टाकलेलं आहे. गरम पाणी करायला ठेवलं आहे साईडला. पण हो का, त्यातच घट्ट झाला आहे. चांगला एकसारखं फिरवून घ्यायचा. एका हाताने धरायचं, कपड्याने धरायचं आणि पळीने चांगला मस्त हटवून घ्यायचा. हो का, आणि थोडं थोडंच करायचं म्हणजे एकदम छान होत्यात पापड्या. हो का, घट्ट झाला आहे. आणि तुम्ही शिजायचं आहे, पाणी टाकायचं आहे. हो का, गाठी होत्यात बरं का, सतत हलवत राहायचं ह्याला. हो का, हो का, तीळ टाकायचे. तुम्हाला जर जिरे टाकायचे असेल तर जिरे पण टाकायचे, पण मी फक्त तीळ टाकणार आहे. मस्त कलर, पांढरा शुद्ध कलर राहते. तीळ टाकायचे असेल तर फक्त कलर चेंज होते, बाकी काही होत नाही. चवीला छान लागते. आता तीळ टाकलेत. आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, गरम पाणी. एक चहाचं पातेलं वरून पाणी गरम करून घेतलंय मी. आणि हे चिक शिजायचं आहे आपला. घट्ट झालाय चांगला मस्त. हो का, एवढं पाणी गरम केले मी. आता एवढं टाकलंय, एवढं पाणी उरलंय. आता हे एकदम मिक्स करून घ्यायचं चांगलं हातून आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं. चांगलं शिजतंय आपला चिक. मिक्स करून घेतलाय चांगला. हे पण पाणी टाकणार आहे. आणखीन चिक आपला घट्ट झालाय. एक चहाचं पातेलं पाणी टाकले, कारण 3 कुकरचे डबे टाकून. हो का, आता हे हलवून घ्यायचं. एक चहाचं पातेलं, 3 कुकरचे डबे पाणी आणि 1 डब्बा चिक होता भरलेला आणि थोडासा वरी होता. बघा, 4 डबे पाणी लागलं म्हणायचं. बरोबर मोजलं तर थोडं कमी जास्त होईल, पण 4 डबे होईल पाणी. ते एक पातेलं वरतं, ते त्या पातेल्याने पण 1 डब्बा भरतंय. हो का, असा चिक झालाय बघा. एकदम मस्त पांढरा शुभ्र चिक झालाय. हो बघा कसा मस्त चिक झालाय. हो का, बघा एकदम छान झालाय चिक. आता थोड्या वेळ बारीक गॅसवर शिजू देऊ आपण. हे बघा चिक. नंतर टेरेसला टाकायचे. आणखी आधीमध्ये सतत ढवळत राहायचं असं. हो का, आता बारीक गॅसवर आपण चिक शिजवू. वरती साईज येईपर्यंत. हो का, बघा चिक शिजलाय आपला. अशी साई जमा झाली.
बघा चिक शिजलाय आपला. साई जमा झाली तुम्हाला दाखवते. हो का, एक साईडला झालंय का, एकदम मस्त चिक शिजलाय. आता एकदा आपण हलवून घेऊया आणि ह्याला टेरेसला नेवते. चिक एकदम छान झालाय. हो का, मस्त चिक शिजलाय. आपल्याला पळीनं टाकायचे पापड. हो का, पांढरा शुपट ज्वारीचा चिक झालेला आहे बघा, एकदम भारी दिसते. हो का, अशी तार चलती बघा. हो का, असा चिक शिजला म्हणायचं. हे कसं आहे, एकदम पटकन खाली येत नाही, अशी थांबून थांबून येते. हो का, आपला ही चिक झालाय आपला. बघा बघा, एकदम भारी झाले. आता ह्याला वर घेऊन जाऊया. चला, कागद आतरून गेलाय. आता आपण चिक वरती आणलाय. आता ही दुसऱ्या पातेल्यात थोडं थोडं काढून टाकून घ्यायचे. लहान मोठे तुम्हाला जसे आवडतील तसे. असे मोठे टाकायचे, असे म्हणजे असे वाकडे होत नाहीत, पिपाणी होत नाहीत. असे ऊन आहे, पळीनच फिरवायचे. असे टाकून घ्यायचे सगळे. मस्त वर गरगरीत चिक पण एकदम छान झालाय. एवढ्या झाल्यात आपल्या पापड्या, टाकून झालेत आपले. हो का, मोठ्या मोठ्या केलेले इथं. हे बघा, आपल्या पापड्या वाळल्या, सकाळी टाकल्या होत्या, जाड जाड टाकल्या होत्या बघा, अशा झाल्या. का एकदम छान ज्वारीच्या पापड्या झाल्या. का वरतीच आहे मी टेरेसलाच आणखीन. हो का, एकदम मस्त आणि पांढऱ्या शुभ्र झाल्या. आता थोडीशी ह्याच्यात हे दिसायला ज्वारीचं काळपट काळपट, पण आता ती दळल्यामुळं घरी जात्यावर दळलं की चांगलं येते. हो का, हे असं तर दिसणारच आता, काही जरी झालं तरी. हो का, बघा आता हे आपण ताटात भरून खाली नेऊते. तळून दाखवते, एकच तळून दाखवणार, कारण माझा घसा खराब झालेला आहे, आजारी आहे मी. आता आपण ताटात भरूया. हे एकदम छान सुंदर पापड झाले ज्वारीचे, एकदम छान लागतात खायला. चला, आपल्या पापड्या भरल्यात. आता खाली जाऊन तुम्हाला एक पापडी तळून दाखवते मी. एकदम छान पापड्या झाल्या. आता कडकडीत वाळल्यात. थोड्या आणखीन एक दिवस उन्हात ठेवायच्या, डब्यात भरायच्या आधी, म्हणजे चांगले वर्षभर टिकतात. वास येत नाही, खराब होत नाहीत, काही नाही. एकदम छान झाले. तर आता तळून दाखवते मी खाली गेल्यावर. चला, आपण पापड खाली आणले. तर मस्त वाळलेले आहेत पापड, आणलेले इथं कडकडीत उन्हात वाळले. बघा मस्त झाले आणि एकदम पातळ झाले. जाड टाकले होते, पातळ झाले. कढई गरम करायला ठेवली. एक पापड तुम्हाला तळून दाखवते. तेल गरम होऊ देऊ टाकून. दोन तळ. हो का, तेल तापलंय. किती मस्त पापड झालेला आहे आपला, एकदम फुलला आहे चांगला. बघा, ज्वारीचे पापड एकदम छान आलेले आहेत. एकदम गावाकडे जसे बनवते तसेच बनवलेत मी. आम्ही गावाला असेच बनवत होता. आणखीन एक तळून दाखवते. दुप्पट पापड फुललाय, एकदम छान झालेले इथं, खुशखुशीत एकदम मस्त. आता दोन झालेत आणि चांगले वाळलेत. एक दिवसातच चांगले वाळलेत. एका दिवसातच झाले, एकदम मस्त झाले. गॅस बंद करूया, त्याच्यातलं तेल काढून घेऊया. बघ, आपले 3 पापड तुम्हाला मी तळून दाखवले. तर तेल घालले थोडंसं. बघा, एकदम मस्त पापड झाले. तर
तेलकट नाही, काय नाही, का पापड खार वापरला नाही, काही नाही, फक्त चीक घेतलेला आहे चांगला आणि मस्त पापड झालेला आहे. चला, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला नवीन सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बघा असेच नवीन नवीन रेसिपी बघायला भेटते आणि उन्हाळी वाळवण. चला बाय.